अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागात मंगळवारी दुपारी एका तरुणाला 4 ते 5 जणांच्या टोळक्याने भर रस्त्यात जबर मारहाण केली। या संपूर्ण मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। हातात दांडके चाकू घेऊन या गुंडांनी मोठी दहशत माजवली असं या व्हिडिओतून स्पष्ट होताना दिसत आहे। त्यामुळे भिंगार कॅम्प पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक राहिला नाही का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। मुकुंदनगरमध्ये हातात दांडके आणि चाकू घेऊन भर रस्त्यावर तरुणाला मारहाण। भिंगार कॅम्प पोलिसांचा गुन्हेगारावर धाक राहिलेला दिसत नाही। भर रस्त्यावर तरुणाला मारहाण करत भिंगार कॅम्प पोलिसांचा गुन्हेगारावर धाक राहिलेला नाही का असा सवाल मुकुंदनगरमधील नागरिक व्यक्त करत आहेत। अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागामध्ये मंगळवारी दुपारी एका तरुणाला 4 ते 5 जणांच्या टोळक्यानं भर रस्त्यामध्ये जबर मारहाण केली आहे। या संपूर्ण मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। हातात दांडके चाकू घेऊन या गुंडांनी मोठी दहशत माजवली असं या व्हिडिओतून स्पष्ट होतंय। ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली। यावरून असं स्पष्ट होतंय की पोलीस प्रशासनाच्या हद्दीमध्ये वचकच राहिलेला नाहीये। नव्यानं भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये पदभार स्वीकारलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब, आपण यावरती लक्ष कधी घालणार? हद्दीमध्ये अवैध धंदे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावत चालली आहे, याच्यावरती आळा कधी बसणार, याकडे आपलं कधी लक्ष होणार असं इथले नागरिक प्रश्न विचारत आहेत। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।